मित्रांनो, आज बघूया सरळ व्याज, ते पण कुठल्याही सूत्राचा वापर न करता अगदी सेकंदात मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं आन्सर येणार म्हणजे येणार. फक्त एका व्हिडिओमध्ये पूर्ण सरळ व्याज मित्रांनो आज आपण बघणार आहोत. यामध्ये मित्रांनो आपण 20 प्रश्न म्हणजे आपले 20 टाइप असतील मित्रांनो. कुठल्याही सूत्राचा वापर न करता मित्रांनो कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढणार म्हणजे काढणार. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. आता मित्रांनो आपल्याला सरळ व्याज शिकण्यासाठी मित्रांनो काही सरळ व्याजाचं बेसिक जाणून घेऊ. जसं मित्रांनो बेसिक फॉर्म्युला आहे मित्रांनो व्याजाचा. काय फॉर्म्युला आहे मित्रांनो? मदक भागिला 100 बरोबर. म असेल मित्रांनो तुमची मुद्दल, द असेल मित्रांनो तुमचा दर, तो असतो मित्रांनो 10 दशे, दर साल, दर शेकडा. क असतो मित्रांनो तुमचा काळ, काळ नेहमी मित्रांनो हा कशामध्ये असतो? वर्षामध्ये बरोबर. हे मित्रांनो हे सगळं बेसिक मित्रांनो तुम्ही आतापर्यंत शिकले. आता मित्रांनो मी तुम्हाला काही नवीन गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. मित्रांनो तुम्हाला पर्सेंटेज माहित असेल बघा. हा जो मित्रांनो हा आर असेल मित्रांनो, आपला रेट असेल, दर असेल. समजा तो आपल्याला 10% आपल्याला दिलाय बरोबर. मग मला सांगा मित्रांनो 10% म्हणजेच काय होतो मित्रांनो? 10 भागिला 100 बरोबर. म्हणजे एकाचा भाग 0 गेला 0 म्हणजे किती? 1/10 बरोबर. मग मला सांगा मित्रांनो ही जी 10 असेल मित्रांनो ही काय असेल मित्रांनो आपली? ह्या जो 10 असेल ही असेल आपली मुद्दल बरोबर. नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो खालची काय असेल? मुद्दल. आणि त्याच्यावर मित्रांनो हा जो 1 असेल, हा 1 असेल मित्रांनो आपलं व्याज बरोबर. ते पण एका वर्षाचं मित्रांनो. आणि हे दोघं मिळून काय होतं मित्रांनो? मुद्दल आणि व्याज किती होतं मित्रांनो? ती असेल रास. रास असेल मित्रांनो आपली 11 बरोबर. मुद्दल अधिक व्याज काय येते मित्रांनो? रास. ही असेल आपली 11 बरोबर. म्हणजेच काय मित्रांनो आपल्याला सरळ व्याज म्हणजे फक्त पर्सेंटेजच शिकायचंय मित्रांनो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर रेट दिला मित्रांनो 20% बरोबर आणि 2 वर्षाचं सरळ व्याज विचारलं बरोबर. मग 20 गुणिला 2 करावं लागेल. मग 20 गुणिला 2 किती होणार आहे मित्रांनो? 20 गुणिला 2 ते होतील 40% बरोबर. म्हणजे मुद्दलाचं 40% तुमचं काय असेल? व्याज. आणि तुम्हाला जर समजावून घ्या त्यांनी अमाऊंट विचारली मित्रांनो 40% म्हणजे 40 भागिला 100 म्हणजेच 2/5 बरोबर. ही 5 काय असेल मित्रांनो? तुमची मुद्दल. हे काय असेल? त्याच्यावर 2 वर्षाचं व्याज. आणि यांची बेरीज केली तर मित्रांनो अमाऊंट म्हणजे रास काय असेल मित्रांनो तुमची? ती असेल मित्रांनो 5 आणि 2 7. सिंपल. फक्त पर्सेंटेज लक्षात ठेवायचंय मित्रांनो आपल्याला. मग त्यानुसार मित्रांनो आपण कुठलंही कॅल्क्युलेशन अगदी सेकंदात करू शकतो. तर बघूया मित्रांनो पहिलं एक्झाम्पल मित्रांनो 5000 रुपयाचे 10 दशे 5 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती येईल असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो? आपला तो फॉर्म्युला मदक भागिला 100 आणि व्याज काढू असं करणार का मित्रांनो? अजिबात कळायचं नाही मित्रांनो. बघा तुम्हाला दर किती दिलाय मित्रांनो आपल्याला? 5% बरोबर. आणि मित्रांनो आपल्याला टाइम किती दिलेला आहे बरोबर. टाइम किती दिलाय मित्रांनो? 2 वर्षाचा दिलाय बरोबर. म्हणजे 2 गुणिला 5 करू मित्रांनो किती होणार आहे मित्रांनो? तर ते होतील 10% बरोबर. आता मुद्दल किती दिली मित्रांनो आपल्याला? किती दिली आपल्याला? 5000 रुपये बरोबर. म्हणजेच काय करायचंय मित्रांनो तुम्हाला 5000 वर्षाचं बघा रेट होता आपला 5% आणि त्याला 2 वर्षाने गुणलं तर किती झालं? 10%. म्हणजे 5000 चे फक्त तुम्हाला 10% काढायचं आहे. तुमचं काय येऊन जाईल मित्रांनो? व्याज. काही फॉर्म्युला लावायची गरज आहे का? अजिबात लावायचं नाही. बघा हा पर्सेंटेज, हे 2 0 गेले. आता 50 गुणिला 10 किती होणार आहे मित्रांनो? 500 बरोबर. 500 रुपये त्याच्यामध्ये मित्रांनो त्याला सरळ व्याज मिळेल. सिंपल. अगदी ह्याच अप्रोचने मित्रांनो आपण सर्व टाइप बघणार आहोत. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न असेल मित्रांनो आपला पुढचा टाइप 9600 रुपयाचे 10 दशे 15 दराने 3 महिन्याचे सरळ व्याज किती होईल असा प्रश्न आहे मित्रांनो. आता काय दिलंय मित्रांनो आपल्याला? बघा आर दिलेला आपल्याला 15% बरोबर. 15% दर दिलेला आहे मित्रांनो. आणि तो काय म्हणतो? टाइम किती दिलाय मित्रांनो? 3 महिने दिले. आता वर्ष दिले का मित्रांनो? नाही. आपला टाइम नेहमी कशामध्ये असतो मित्रांनो? तो असतो आपला वर्षामध्ये. इथे तर आपल्याला महिना दिलाय मित्रांनो. मग कसं काढणार मित्रांनो? काय करायचं? सरळ सरळ याला भागिला 12 करायचं बरोबर. तो वर्षामध्ये होऊन जाईल बरोबर. याला भाग जातोय 3 1 3 3 चौक 12 बरोबर. 1/4 बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आपल्याला मुद्दल किती दिली आता? 9600 बरोबर. 9600 दिली. आता
त्याला गुणीला काय करू मित्रांनो आपण आर इंटू टी करतो, आर इंटू टी करतो म्हणजेच काय 15 गुणीला 1/4 म्हणजे 15/4%. बरोबर 15/4 म्हणजे बघा हा 15 एक 15 झाला. बरोबर आपण अंगाचा गुणाकार वरच्याचा वर खालच्याचा खाली 15/4% आलं. बरोबर मग कसं सॉल्व्ह करतो मित्रांनो आपण बघा याला भाग जाईल मित्रांनो हा 2 0 गेले 2 0 गेले. बरोबर याला भाग जातोय मित्रांनो बघा कितीचा भाग जातोय 24 चौक 96. बरोबर म्हणजे 24 गुणीला 15 करावा लागेल. आपला आन्सर येईल मित्रांनो 15 चौक 60. आजच्याला जाईल 6. बरोबर 15 दुने 30 म्हणजेच किती येतील मित्रांनो 360 रुपयाचं सरळ व्याज मित्रांनो हे 3 महिन्यात येईल. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाईप. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला मुद्दल काढायची. काय दिलंय मित्रांनो आपल्याला 10% दराने मित्रांनो 1000 रुपये व्याज मिळवण्यासाठी 5 वर्षासाठी किती रक्कम आपल्याला ठेवावी लागेल असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो बघा सिंपल. आपण काही इथे फॉर्म्युला वापरणार नाही, आपल्या पर्सेंटेज मेथडने याला सॉल्व्ह करणार. आता मला सांगा मित्रांनो आपल्याला आर किती दिलेला आहे 10% दिलेला आहे. बरोबर टाइम किती दिला आपल्याकडे दिलेला आहे 5 वर्ष. बरोबर मग आता मित्रांनो आपण काय करतो आर इंटू टी करतो. बरोबर म्हणजे 10 गुणीला 5 किती होणार आहे मित्रांनो 50% आला. बरोबर 50% म्हणजेच किती होतो मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे 50/100. बरोबर म्हणजेच 1/2. बरोबर मग मला सांगा मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितले हा 2 काय असेल मित्रांनो ही असेल आपली मुद्दल. बरोबर आणि हा 1 काय असेल आपली व्याज. आपला व्याज असेल मित्रांनो. आता ह्या व्याजाची किंमत म्हणजे एका रेशोची किंमत किती दिली मित्रांनो आपल्याला 1000 रुपये दिले. बरोबर आणि आपल्याला काय काढायचंय मित्रांनो आता 2 रेशोची किंमत काढायची आहे. म्हणजे एका रेशोची 1000 आहे मग 2 ची काढण्यासाठी त्याला गुणीला 2 करा. मग काय मित्रांनो 2000 असेल आपली मुद्दल. सिंपल. काही केले काय मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन मधक भागीला 100 इकडे टाका तिकडे टाका असं अजिबात करायचं नाही मित्रांनो. अगदी सिंपल 2 लाईन मध्ये अगदी सेकंदात मित्रांनो तुमचा आन्सर येऊ शकतो. बघूया पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाईप. पुढचा प्रश्न मित्रांनो 8% सरळ व्याजाने 5 वर्ष मुदतीसाठी घेतलेली रक्कम 2800 रुपये होते तर ती रक्कम किती असा आहे प्रश्न मित्रांनो. म्हणजे आपल्याला काय काढायचंय मित्रांनो याच्यामध्ये मुद्दल काढायची. आता मला सांगा मित्रांनो आपल्याला आर किती दिलेला आहे. बरोबर किती दिलेला आहे 8%. बरोबर टाइम किती दिला आहे मित्रांनो आपल्याला किती दिलेला आहे 5 वर्ष दिलेला आहे मित्रांनो कालावधी. बरोबर नंतर काय करतो मित्रांनो आपण या दोघांचा गुणाकार करतो. 8 गुणीला 5 किती होणार आहे मित्रांनो 40%. मग मला सांगा मित्रांनो 40% म्हणजे किती होतो मित्रांनो 40/100. बरोबर हा 0 गेला हा 0 गेला 2चा भाग जाईल मित्रांनो किती 205. बरोबर मग मला सांगा मित्रांनो ही काय आहे मित्रांनो आपली ही असेल आपली मुद्दल. बरोबर हे असेल वरचं आपलं व्याज. बरोबर आणि या दोघांची जर बेरीज केली मित्रांनो 5 आणि 2 किती झाले 5 आणि 2 किती झाले मित्रांनो 7. हे काय असेल मित्रांनो आपली ही असेल मित्रांनो आपली रास असेल. बरोबर ही रासच दिली मित्रांनो आपल्याला. आता किती दिले मित्रांनो ती दिली मित्रांनो 2800. एका रेषेची किंमत काढू 2800/7 करावे लागेल मित्रांनो किती येतील मित्रांनो 400. बरोबर 400 आले. आता आपल्याला काय काढायचे मित्रांनो आपल्याला मुद्दल काढायची रक्कम काढायची. त्याची किंमत काय मित्रांनो 5 रेशो आहे. मग याला गुणीला 5 करू 4×5 20 म्हणजे किती रक्कम असेल मित्रांनो ती 2000. सिंपल. अगदी मित्रांनो कुठलाही फॉर्म्युला न वापरता अगदी सेकंदात फक्त पर्सेंटेजने मित्रांनो आपण पूर्ण सरळ व्याज सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, पुढचा आपला टाईप. पुढचा प्रश्न मित्रांनो 15% दराने 2 वर्षात सरळ व्याजाने 100 रुपयाची किती रुपये रास होईल असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसा सोडवणार मित्रांनो सिंपल आपल्या पर्सेंटेज मेथडने अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू. कसं सांगा मित्रांनो आपल्याला रेट काय दिलेला आहे मित्रांनो इथे आपल्याला 15% दिलेला आहे. बरोबर आपला टाइम कालावधी किती दिलाय मित्रांनो त्यांनी 2 वर्ष दिलाय. बरोबर मग काय करतो मित्रांनो आपण यांचा गुणाकार आर इंटू टी म्हणजे 15 गुणीला 2 किती झाले मित्रांनो 30%. बरोबर मग मला सांगा मित्रांनो आता 30% म्हणजेच काय असतो 30/100. बरोबर हा 1 0 गेला हा 1 0 गेला काय उरलंय मित्रांनो 3 आणि 10. बरोबर काय उरलंय 3/10. बरोबर ही 10 काय असतो मित्रांनो आपली ही असते आपली मुद्दल. बरोबर ही असते मुद्दल आणि आपण रास कशी काढतो मित्रांनो रास असते आपली मुद्दल प्लस व्याज. हे काय आपलं मित्रांनो व्याज. बरोबर रास किती येईल मित्रांनो 10 आणि 3 किती
13 येईल. बरोबर. आता काय दिले मित्रांनो आपल्याला, मुद्दल दिले 10 रेशोची किंमत आपल्याला किती दिले 100. एका रेशोची काढू मित्रांनो, कशी काढणार, 100 भागीला 10 करायचं मित्रांनो. हा 0 गेला 0 गेला, किती उरलं 10. बरोबर. आता आपल्याला काय काढायची मित्रांनो, रास काढायची आहे. त्याची किंमत काय आहे मित्रांनो, 13 रेशो आहे. मग याला गुणीला फक्त 13 करा. 10 गुणीला 13 किती होणार आहे मित्रांनो, 130. म्हणजे किती रुपयाची रास होईल मित्रांनो, 130. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाईप. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर काढलाय. काय दिले मित्रांनो आपल्याला, दशादशे किती दराने व्याज आकारणी करावी जेणेकरून मित्रांनो 1500 रुपयावर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल. बरोबर. म्हणजेच काय दिले मित्रांनो आपल्याला, बघा इथे व्यवस्थित समजून घ्या. 3 वर्षाचं व्याज दिले मित्रांनो आपल्याला, किती दिले मित्रांनो, 540. बरोबर. मग एका वर्षाचं व्याज किती येईल मित्रांनो, सांगा. एका वर्षाचं व्याज किती येतं मित्रांनो, 540 भागीला 3 करा, किती येणार आहे मित्रांनो, 180. बरोबर. आता आपल्याला इथे मुद्दल किती दिले मित्रांनो, आपल्याला मुद्दल दिलेली आहे इथे 1500 रुपये. बरोबर. 1500 रुपये आपल्याला मुद्दल दिले मित्रांनो. मग आता आपलं व्याज किती आलं एका वर्षाचं, 180. आता आपल्याला काय काढायचं आहे, रेट. कसं काढणार मित्रांनो, बघा व्याज भागीला मुद्दल करतो आपण. व्याज भागीला मुद्दल 1500 आणि त्याचा पर्सेंटेज काढायचंय म्हणून 100 ने गुणाकार करायचा. काही फॉर्म्युला लावायची गरज नाही. बरोबर. एका वर्षाचं व्याज आलं, ही आपली आली मुद्दल. बरोबर. हा 2 0 गेला, हा 2 0 गेला. आता मित्रांनो 180 भागीला 15 कितीचा भाग जातो मित्रांनो, 12चा. म्हणजे 12% काय असेल मित्रांनो, व्याजाचा दर. सिंपल. अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. काय केलं मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये, बघा 3 वर्षाचं सरळ व्याज दिलं होतं, ते होतं 540. एका वर्षाचं काढलं, 540 भागीला 180. मुद्दल दिली होती मित्रांनो आपल्याला 1500. बरोबर. आणि व्याजाचा दर विचारला होता, मग 180 भागीला 1500 आणि व्याजाचा दर काढायचा आहे म्हणून पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून 100 ने मल्टिप्लाय केलं मित्रांनो. फॉर्म्युला वापरणार नाही. मग काय, हे 2 0 गेलं, 2 0, 180 भागीला 15 किती येतात मित्रांनो, 12%चा व्याज दर येईल. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाईप. पुढच्या प्रश्नात सुद्धा मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. दशादशे किती दराने मित्रांनो 1500 रुपयाची 3 वर्षात 1860 रुपये रास होईल. मग कसं सोडवणार मित्रांनो, अगदी सिंपल. याला पण आपण सोडवणार मित्रांनो. आता आपल्याला रास किती दिले मित्रांनो, तर रास दिले मित्रांनो आपल्याला 1860 रुपये. बरोबर. आणि आपल्याला मुद्दल किती दिली मित्रांनो, मुद्दल दिले मित्रांनो 1500 रुपये. बरोबर. मग मित्रांनो आपण व्याज कसं काढतो मित्रांनो, आपल्याला जी रास मिळाली असेल त्याच्यामधून मुद्दल वजा करतो आणि आपण व्याज काढू मित्रांनो. मग व्याज काय असेल मित्रांनो, रास मधून मुद्दल वजा करावे लागेल. मग 1500, 1860 मधून 1500 गेले मित्रांनो, किती उरणार आहे मित्रांनो, 360. पण हे 360 मित्रांनो किती वर्षाचं व्याज आहे मित्रांनो, तर ते आहे मित्रांनो 3 वर्षाचं व्याज 360. बरोबर. आपल्याला एका वर्षाचं व्याज काढायचं आहे मित्रांनो. मग कसं काढणार, एका वर्षाचं व्याज 360 भागीला 3 करतो मित्रांनो, किती येणार आहे 120. बरोबर. मग आता एका वर्षाचं व्याज आलं 120 आणि मुद्दल किती आहे मित्रांनो आपल्याकडे 1500. बरोबर. मग आपण काय काढू शकतो, व्याजाचा दर. काय काढणार मित्रांनो, मग दर कसा काढणार, रेट काढायचा आपल्याला 120 घ्यायचं. बरोबर. त्याला भागीला मुद्दल करायची मित्रांनो 1500 आणि गुणीला फक्त 100 द्यायचं. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. बरोबर. आता 120 भागीला 15, 15 × 8 120 असेल. म्हणजे 8%चा काय असेल मित्रांनो, व्याजाचा दर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाईप. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला कालावधी काढायचा आहे, वर्ष काढायचं आहे. 12% दराने 850 रुपयाचे 408 रुपये व्याज होते मित्रांनो. व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो. आता मित्रांनो इथे आपल्याला दर काय दिलाय मित्रांनो, तो दिलाय 12%. बरोबर. नंतर मित्रांनो आपल्याला काय दिलंय मित्रांनो, मुद्दल दिले मित्रांनो. मुद्दल दिली आपली, मुद्दल किती मित्रांनो, ती आहे 850 रुपये. बरोबर. व्याज काय दिले मित्रांनो आपल्याला, व्याज दिले त्यांनी आपल्याला 408 रुपये. बरोबर. आणि आपल्याला विचारलंय काय मित्रांनो, किती वेळ लागेल. बरोबर. म्हणजे कालावधी किती लागेल. बरोबर. मग आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो, व्याजाचा फॉर्म्युला इथे वापरू मित्रांनो. फॉर्म्युल्याने पण इझी जाईल मित्रांनो. काय असेल मित्रांनो व्याजाचा फॉर्म्युला, बघा, मदक भागीला
100 बरोबर. आपल्याला काळ काढायचा आहे मित्रांनो. व्याज दिलाय बघा, व्याज दिलाय आपल्याला 408 बरोबर. हा 100 इकडे भागतोय, इकडे काय होईल मित्रांनो तो गुणेल बरोबर. व्याजाचा दर किती दिलाय मित्रांनो आपल्याला 12 बरोबर. आणि आपली मुद्दल किती आहे मित्रांनो 850. मग काय येईल मित्रांनो आपला, काय येईल मित्रांनो तो येईल काळ येईल आपला कालावधी ती बरोबर. मी हे सगळं इकडे ट्रान्सफर केलं मित्रांनो, आपल्याला काळ काढायचा होता. तर मग काय येईल मित्रांनो बघा, आता हा 0 गेला, हा 0 गेला बरोबर. बघा मित्रांनो याला 5चा भाग जातोय, याला पण 5चा भाग जातोय. भाग देऊ मित्रांनो बघा, 5 दुने 10 बरोबर. आणि किती 17 5 85 बरोबर. याला भाग गेला मित्रांनो. आता बघा परत याला भाग जातोय, 2 1 2 बरोबर. 6 दुने 12 बरोबर. आता मला सांगा मित्रांनो या 408 ला आपण 6 ने भागू. बघा किती येतोय 6 6 36 बरोबर. किती उरलं मित्रांनो, किती उरले आपल्याकडे 6 6 36 झाल्यानंतर 4 उरलं, 4 वर ठेवला 8 बरोबर. 6 8 48 68 म्हणजे काय मित्रांनो 68 भागीला 17. मग किती येणार आहे मित्रांनो 17 चौक 68 बरोबर. फक्त वर्ष काढण्यासाठी मित्रांनो आपण सरळ व्याजाच्या फॉर्म्युल्याचा उपयोग केला, नंतर कुठेही आपण फॉर्म्युला वापरणार नाही. बघूया पुढचं एक्झाम्पल, पुढचा आपला टाईप. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. एका रकमेची 4 वर्षाची रास मित्रांनो आपल्याला 1312 दिली आणि 6 वर्षाची रास मित्रांनो आपल्याला 1568 दिले, तर व्याजाचा दर काय असेल असं आपल्याला काढायचंय. बघा मित्रांनो पोलीस भरतीचा सर्वात आवडता प्रश्न आहे मित्रांनो. कोणत्या न कोणत्या जिल्ह्यात मित्रांनो हा प्रश्न येत असतो. जसं बघा मित्रांनो 6 वर्षाची रास आपल्याला 1568 दिली, 4 वर्षाची 1312 दिली बरोबर. मग काय करू मित्रांनो आपण यांची वजाबाकी करू. मग किती येणार मित्रांनो, हे असेल 2 वर्ष बरोबर. 6 मधून 4 गेले 2 वर्ष, 1568 मधून 1312 गेले मित्रांनो. किती येणार आहे मित्रांनो, ते येतील 256 रुपये बरोबर. मग हे काय असेल मित्रांनो, हे 2 वर्षाचं काय असेल आपल्याकडे व्याज असेल मित्रांनो बरोबर. आपल्याला एका वर्षाचं व्याज काढायचं मित्रांनो. एका वर्षाचं व्याज काय मित्रांनो 256 भागीला 2 किती येणार आहे मित्रांनो 128 बरोबर. आता मित्रांनो हे एका वर्षाचं व्याज आलं बरोबर. मग आपल्याला बघा 4 वर्षाचं व्याज किती येईल मित्रांनो 128 गुणिला 4 करावं लागेल मित्रांनो. किती येणार आहे ते 512 बरोबर. 512 मित्रांनो हे 4 वर्षाचं व्याज आलं बरोबर. आता मित्रांनो 4 वर्षाची रास किती दिली मित्रांनो आपल्याला 1312. त्याच्यामधून मित्रांनो 512 वजा करा, म्हणजेच काय मित्रांनो आपल्याला 4 वर्षाची मुद्दल येऊन जाईल बरोबर. रास मधून व्याज वजा केल्यानंतर किती येणार मित्रांनो, तर ती येईल 800 रुपये काय येईल मित्रांनो आपल्याला 4 वर्षाची मुद्दल येईल मित्रांनो. 4 वर्षाची मुद्दल आली आपली 800 रुपये. आता मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. आपला एका वर्षाचं व्याज किती होतं मित्रांनो, तर ते 128. किती मुद्दल झाली मित्रांनो आपली, आता ती आली 800 गुणिला 100 करू आणि आपला व्याजाचा दर काढू. हे 2 0 गेले 2 0 गेले. 128 भागीला 8 किती येणार आहे मित्रांनो 16% असेल हा व्याजाचा दर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या दराने एका रकमेचे सरळ व्याज 15 वर्षात 4 पट होईल असा प्रश्न आहे मित्रांनो. इथे काय काढायचं आहे मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. मग कसं काढणार मित्रांनो, बेसिक प्रमाणे जर गेलं मित्रांनो आपल्याला इथे संध्याकाळ होईल, पण आपण तसं काही करणार नाहीत मित्रांनो. अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू. कसं मित्रांनो बघा इथे आपल्याला पट दिले, पटला काय म्हणायचं मित्रांनो n म्हणायचं. किती पट दिले मित्रांनो आपल्याला 4 पट दिलेले बरोबर. 4 पट दिले आणि मित्रांनो आपल्याला टाइम दिलेला वर्ष दिलाय, किती दिले मित्रांनो आपल्याला 15 वर्ष दिले बरोबर. आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे मित्रांनो. दर काढण्यासाठी मित्रांनो त्याला मी आर म्हणतो. कसं काढणार मित्रांनो, काय करायचं सरळ सरळ ही जी पट असते मित्रांनो त्याच्यामधून 1 कमी करायची. वर्ष असतं त्याला भागीला वर्ष करायचं मित्रांनो आणि गुणीला 100 काढायचा आणि आपला व्याजाचा दर येईल मित्रांनो. 100 कावा मित्रांनो पर्सेंटेज मध्ये काढायचंय म्हणून गुणीला 100 करतो. म्हणजेच किती झालं मित्रांनो 4 मधून 1 गेलं 3/15 गुणीला 100. मग मला सांगा मित्रांनो याला भाग जातोय 3 1 3 3 5 15 100 भागीला 5 किती येणार आहे मित्रांनो 20% असेल आपला व्याजाचा दर. सिंपल. अगदी सेकंदात मित्रांनो आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. मागच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपण व्याजाचा दर काढला. आता मित्रांनो आपण मुदत काढू. काय दिले मित्रांनो, एका रकमेचे 10 दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणतो मित्रांनो तो दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. काय दिलं मित्रांनो, आता इथे आपल्याला आर दिलाय. किती दिलाय मित्रांनो, तो दिलेला आपल्याला
10%. बरोबर. एन दिलाय, एन काय असते आपली पट असते मित्रांनो, किती दिली आपल्याला दुप्पट. बरोबर. एन असते आपली पट. बरोबर. आपल्याला काय काढायचंय मित्रांनो, वर्ष काढायचंय, टाइम काढायचंय. कसं काढणार मित्रांनो, बघा काय सांगितलं होतं मित्रांनो, ही जी पट असते मित्रांनो त्याच्यामधून एक वजा करा. बरोबर. आणि बघा इथे मागच्या एक्झाम्पल मध्ये इथे वर्ष दिलं होतं तर वर्षाने डिवाइड केलं होतं. आता रेट दिलाय तर रेटने डिवाइड करा. म्हणजे 10 दिलेला आहे फक्त आणि गुणीला काय करायचंय आपल्याला 100. बरोबर. गुणीला 100 करायचं. आता बघा किती येणार मित्रांनो, 2 मधून 1 गेला किती होणार 1 आणि 10 गुणीला काय असेल मित्रांनो 100. मग कसं सॉल्व्ह करता येईल मित्रांनो, बघा हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, मग काय उरलं मित्रांनो 10 वर्षाचा कालावधी मित्रांनो त्या रकमेला लागेल. सिंपल. अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, आपला पुढचा टाईप. पुढचा प्रश्न मित्रांनो, 12.5 दराने 15,000 रुपये रकमेचे किती वर्षात दाम दुप्पट होईल. कसं सोडवणार मित्रांनो, सिंपल. आपल्या त्याच बेसिक प्रमाणे आपण सॉल्व्ह करू. बघा मित्रांनो आपल्याला काय दिलंय मित्रांनो, आपल्याला दर दिलाय मित्रांनो, किती दिलाय मित्रांनो 12.5%. 12.5% म्हणजेच किती होतं मित्रांनो, 12.5ला कसं लिहिता येईल 25/2%. बरोबर. नंतर काय म्हणतोय मित्रांनो, तो आपल्याला पट दिले, एन असते आपली पट, किती दिले मित्रांनो दुप्पट दिलेले. बरोबर. आता मित्रांनो इथे त्यांनी आपल्याला मुद्दल दिलेले, पण इथे मुद्दलचं काहीच काम नाही मित्रांनो. मुद्दल नसली तरी आपण काढू शकतो मित्रांनो, मुद्दलचं काहीच काम नाही मित्रांनो. बघा कसं काढणार मित्रांनो, आपल्या त्याच फॉर्म्युल्यानुसार आपल्याला टाइम काढायचा आहे मित्रांनो. कसं करतो मित्रांनो, या पट मधून 1 वजा करतो मित्रांनो आणि इथे काय असतो मित्रांनो, आपला जो रेट असतो तो इथे डिवाइड करतो, म्हणजेच काय 25/2 आणि गुणीला काय करतो आपण 100. मग मला सांगा मित्रांनो, 2 मधून 1 गेला, हा 1 असेल, हा खालचा 2 वरती गुणीला चालला जाईल, इथे असेल 25 आणि गुणीला 100 असेल. मग मला सांगा मित्रांनो, इथे भाग जातोय 25 1 25, 25 चौक 100, 1 गुणीला 2 आणि गुणीला 4 किती होणार आहे मित्रांनो, तर 8 वर्षाचा कालावधी मित्रांनो त्या रकमेला लागेल. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, आपला पुढचा टाईप. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक रक्कम 7 वर्षात दुप्पट होते तर किती वर्षात चौपट होईल, असा प्रश्न विचारलाय मित्रांनो. कसा सोडवणार, अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू मित्रांनो. बेसिक प्रमाणे गेलं तर आपल्याला इथे संध्याकाळ होते मित्रांनो. आपण जेपी मॅथचे विद्यार्थी आहे, अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू. काय दिलंय मित्रांनो आपल्याला, एक रक्कम आहे मित्रांनो, ती समजा T1 म्हणतो मी, टाइम म्हणतो T1 7 वर्षात मित्रांनो, आणि पट काय असतं आपला एन, किती होते मित्रांनो 7 वर्षात दुप्पट होते. बरोबर. 7 वर्षात दुप्पट होते. दुसरं काय मित्रांनो, T2 आपल्याला काढायचा आहे, हा टाइम आपल्याला काढायचे. काय म्हणतोय तो, चौपट व्हायला पाहिजे मित्रांनो, म्हणजे आपली N2 किती मित्रांनो 4 पट होते. बरोबर. मग कसं करणार मित्रांनो, बघा टाइमच्या खाली टाइम लिहायचा मित्रांनो, हा कालावधी लिहायचा इक्वल टू मित्रांनो या पट मधून मित्रांनो 1 वजा करायची, पटच्या खाली पट डिवाइड करायची, म्हणजेच या N1 मधून मित्रांनो 1 वजा करायचं, N2 मध्ये 1 वजा करायचं. हा फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो, अगदी सेकंदात तुमचं उत्तर येईल. मग सांगा मित्रांनो, आपला T1 किती दिलाय मित्रांनो, इथे 7, आपल्याला T2 काढायचा आहे मित्रांनो. N1 ची किंमत किती दिली 2, 2 मधून 1 वजा होईल मित्रांनो, आणि बघा N2 किती दिले आपल्याला 4, बट 4 मधून 1 वजा होईल मित्रांनो. मग किती होतील मित्रांनो, बघा हा किती येईल मित्रांनो, हे इकडे लिहितो मित्रांनो, हा 7 येईल. हा T2 आपल्याला काढायचा आहे मित्रांनो, किती 2 मधून 1 गेलं 1 आणि हा 4 मधून 1 गेला मित्रांनो 3. बरोबर. मग यांच्यामध्ये क्रॉस गुणाकार होईल मित्रांनो. मग T2 किती येईल मित्रांनो 7 त्रिक 21 वर्षाचा कालावधी मित्रांनो त्याला चौपट होण्यासाठी लागेल. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक रक्कम 10 वर्षात तिप्पट होते तर किती वर्षात 5 पट होईल. मग कसं करणार मित्रांनो, बघा T1 दिलाय मित्रांनो आपल्याला 10 वर्ष दिले आहे मित्रांनो, T2 आपल्याला काढायचा आहे मित्रांनो. बघा 10 वर्षात किती होते मित्रांनो, तिप्पट होते मित्रांनो, म्हणजेच N1 दिला आपल्याला 3 पट दिला मित्रांनो. नंतर N2 काय म्हणतोय तो 5 पट होण्यासाठी मित्रांनो किती कालावधी लागेल असं म्हटलंय. मग आपला काय फॉर्म्युला आहे मित्रांनो, वर्षाचा खाली वर्ष लिहायचं आणि पट मधून 1 मायनस करून पटच्या खाली पट लिहायचं मित्रांनो. मग सांगा मित्रांनो, आपल्याला किती दिले 10 वर्ष, T2 आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. N1 ची किंमत किती दिली 3 मधून 1 वजा करावा लागेल. बरोबर. आणि 5 मधून 1 वजा करावा लागेल मित्रांनो. किती येतील मित्रांनो, बघा 3 मधून 1 गेला किती उरणार आहे 2, 5 मधून 1 गेला किती उरणार आहे 4 आहे, परत भाग जातो 2 1 2, 2 2 4. बरोबर. म्हणजे यांच्यामध्ये क्रॉस गुणाकार होईल मित्रांनो. T2 ची किंमत येईल मित्रांनो 10 गुणिला 2, म्हणजेच 20 वर्षाचा कालावधी मित्रांनो त्या रकमेला 5 पट होण्यासाठी
लागेल. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, पुढचा टाईप. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1000 रुपयाचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज मित्रांनो 150 रुपये होते, तर त्याच दराने मित्रांनो 700 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये येईल, असा प्रश्न आहे मित्रांनो. काय दिले मित्रांनो, याच्यामध्ये 2 कंडिशन दिले. पहिले काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला व्याजाचा दर काढावा लागेल आणि तो दरचा यूज करून मित्रांनो आपल्याला 700 रुपयाचं 5 वर्षाचं सरळ व्याज काढावं लागेल. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय दिले मित्रांनो, 3 वर्षाचं सरळ व्याज किती दिले मित्रांनो आपल्याला 150 रुपये. मग सांगा मित्रांनो एका वर्षाचं सरळ व्याज किती येईल मित्रांनो, 150 भागीला 3 किती 50. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो किती म्हणताय मित्रांनो, मुद्दल किती दिले आपल्याला, सुरुवातीला मुद्दल किती दिले मित्रांनो, ती दिले आपल्याला 1000 रुपये. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आपल्याला रेट काढायचा आहे. रेट कसा काढतो मित्रांनो, आपल्याला सरळ व्याज किती आहे मित्रांनो 50. बरोबर. त्याला भागीला काय करतो मित्रांनो आपण 1000 आणि गुणीला 100 करू, आपला रेट येऊन जाईल मित्रांनो. बघा मित्रांनो हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 1 0 गेला 1 0. बरोबर. 5% मित्रांनो आपल्याला हा रेट मिळाला, दर मिळाला. आता काय म्हणतोय मित्रांनो, तो 700 रुपयावर मित्रांनो 5 वर्षाचे सरळ व्याज किती येईल मित्रांनो, किती रुपयाला म्हणतो मित्रांनो 700 रुपयावर. बरोबर. आता टाइम काय म्हणतो इथे अजून तो 5 वर्ष, 5 5 25 म्हणजे 700 रुपयावर 25% व्याज आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. 700 चे 25% काढू, आपलं व्याज येऊन जाईल मित्रांनो. मग कसं काढणार मित्रांनो, बघा हा पर्सेंटेज गेला, 2 0 गेला. बरोबर. मग 25 गुणीला 7 किती होणार आहे मित्रांनो 175. बरोबर. म्हणजे किती रुपयाचं व्याज येईल मित्रांनो तिथे 175. बरोबर. सिंपल. एवढा व्हिडिओ जरी मित्रांनो तुम्ही बघितला तरी सरळ व्याजाचा एकही प्रॉब्लेम तुमचा चुकणार नाही मित्रांनो. बघूया पुढचं एक्झाम्पल, पुढचा आपला टाईप. पुढचा प्रश्न मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाच्या 904 पट आहे आणि दर व मुदत समान आहे, तर मित्रांनो आपल्याला दर काढायचा आहे मित्रांनो. कसं काढणार मित्रांनो, आता बघा आपल्याला काय दिलं मित्रांनो, व्याज काय मुद्दलाच्या 904 पट आहे मित्रांनो आणि दर आणि मुदत काय मित्रांनो समान. बरोबर. म्हणजेच मित्रांनो दर आणि मुदत पण काय येणार आहे आपलं समान येणार आहे मित्रांनो. आपल्याला विचारतोय तो दर विचारतोय, मग कसं काढणार मित्रांनो, दर असेल आपल्या शेकडामध्ये आणि टाइम असेल आपल्या वर्षामध्ये, एवढाच फरक असणार आहे मित्रांनो. मग सांगा कसं काढणार मित्रांनो. बघा मित्रांनो दर आणि मुदत जेव्हाही समान असते मित्रांनो तेव्हा काय करायचं मित्रांनो, सरळ सरळ काय घ्यायचं मित्रांनो, वर्गमूळ घ्यायचं आणि वर्गमूळात काय दिलं मित्रांनो आपल्याला 904 लिहायचं आणि त्याला गुणीला 100 करायचं आहे मित्रांनो. आपल्याला दर काढायचा असो किंवा टाइम काढायचा असो गुणीला 100 करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो आपण याचं पहिले वर्गमूळ काढू नंतर कॅल्क्युलेशन करू. 9चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो 3. बघा 4चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो 2 आणि 100चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो 10. बरोबर. याला भाग जाईल मित्रांनो, बघा 5चा भाग जातो. बरोबर. आणि नंतर यांचा गुणाकार 3 गुणीला 5 म्हणजेच काय असेल मित्रांनो 15% काय असेल मित्रांनो व्याजाचा दर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक विशिष्ट रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षासाठी उधार दिली. जर व्याजाचा दर 3% जास्त घेतला असता तर 180 रुपये जास्त वसूल झाले असते, तर ती मुद्दल किती असेल मित्रांनो, किंवा ती रक्कम किती उधार दिली असेल मित्रांनो ते आपल्याला काढायचे. मग कसं काढणार मित्रांनो, बेसिक प्रमाणे जर गेले तर आपल्याला भरपूर वेळ लागेल मित्रांनो. अगदी सिंपल मित्रांनो आपण याचा आन्सर काढू. आता मला सांगा मित्रांनो आपल्याला ती रक्कम किती वर्षासाठी उधार दिली, 5 वर्षासाठी, आणि व्याजाचा दर तो काय म्हणतो मित्रांनो 3% ने वाढवला. बरोबर. 3% ने वाढवला मित्रांनो म्हणजे 5 वर्षासाठी किती होईल, 5 गुणीला 3 म्हणजे 15% ने वाढवला मित्रांनो. आता त्यांनी 15% व्याजाचा दर वाढवलाय मित्रांनो, त्यांना किती रुपये जास्त भेटले मित्रांनो 180 रुपये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आपली मुद्दल नेहमी काय असते मित्रांनो, ही 100% असते मित्रांनो. आता आपल्याला 15% ची किंमत 180 दिले म्हणजे आपल्याला 100% ची किंमत काढावी लागेल, आपली मुद्दल येऊन जाईल मित्रांनो. मग सांगा मित्रांनो इथे आता 15% इक्वल टू 180 आहे, याला 3 ने डिवाइड करू, याला पण 3 ने डिवाइड करू, म्हणजेच किती होणार आहे मित्रांनो, बघा इकडे येईल 5%, इकडे येईल 60%. बरोबर. आता इकडे 100 बनवण्यासाठी तुम्हाला 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा इकडे होऊन जाईल मित्रांनो 100%, इकडे पण 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच किती होईल मित्रांनो 6 दुने 12, म्हणजेच काय असेल मित्रांनो तुमची मुद्दल काय असेल 1200 रुपये. सिंपल. प्रश्न असेल मित्रांनो आपला पुढचा टाईप. 10 दराने 2000 रुपयाचे सरळ व्याज व 1000 रुपयाचे सरळ व्याज याच्यामधील फरक किती दिलाय मित्रांनो आपल्याला 700 रुपये. तर आपल्याला काय काढायचे मित्रांनो
मुदत काढायची. मग कसं सोडवणार मित्रांनो, याच्यासाठी मित्रांनो बेसिक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक फॉर्म्युल्यानुसार मित्रांनो अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू. मित्रांनो आपल्याला काय दिलं मित्रांनो, दर दिलाय मित्रांनो, किती दिलाय तो 10% दिलाय. व्याज किती दिलंय मित्रांनो, आपल्याला व्याज दिले आपल्याला 700 रुपये. बरोबर. आता काय काढायचंय मित्रांनो, आपल्याला कार्ड काढायचंय, वेळ काढायचंय मित्रांनो. कसं काढणार मित्रांनो, बघा व्याजाचा काय फॉर्म्युला आहे मित्रांनो, व्याज इज इक्वल टू मदक भागीला 100. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, व्याज किती दिलंय आपल्याला 700. हे व्याज कशावर आहे मित्रांनो, दोन रकमेच्या फरकावर आहे मित्रांनो. मग त्या रकमेचा फरक आपल्याला मुद्दल म्हणून घ्यावा लागेल. म्हणजेच 2000 मधून 1000 वजा होतील मित्रांनो. आता दर किती दिला आपल्याला 10. कार्ड आपल्याला काढायचा आहे आणि भागीला 100. बरोबर. किती होणार आहे मित्रांनो, आता बघा 700. बरोबर. 2000 मधून 1000 गेले, किती उरणार आहे मित्रांनो 1000 गुणीला 10 आणि आपला कार्ड काढायचा आहे मित्रांनो भागीला 100. बरोबर. मग हे 2 0 गेले, हे 2 0 गेलं मित्रांनो. मग किती उरलं मित्रांनो 700 इक्वल टू 10 गुणीला 10 100 आणि काय असेल मित्रांनो आपला कार्ड काढायचा आहे. बघा हा 100 इकडे गुणतो, इकडे भागेल, म्हणजे हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. मग कार्ड किती आला मित्रांनो आपल्याला 7 वर्षाचा कालावधी मित्रांनो त्यांना लागेल. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुशांतने व्याजाचा दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतले. जर त्याने कर्ज फेडताना 784 रुपये व्याज दिला असेल तर व्याजाचा दर किती असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो. काय दिलंय मित्रांनो या प्रश्नामध्ये, दर आणि वर्ष काय दिले मित्रांनो सारखे आहे मित्रांनो. व्याजाचा दरा इतक्या वर्षासाठी. बरोबर. म्हणजे दर आणि वर्ष सारखे आहे मित्रांनो. मग मी काय सांगितलंय मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला दर आणि वर्ष सारखं असेल मित्रांनो तेव्हा आर आणि म्हणजे आपला दर आणि वर्ष सारखे असल्यावर मित्रांनो काय घेतो आपण, सरळ सरळ काय घेतो मित्रांनो, वर्गमूळ. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो आपल्याला व्याज किती मिळाले मित्रांनो 784. किती रुपयावर मित्रांनो, किती रुपयावर मुद्दल काय असेल आपली 1600 रुपये आणि गुणीला 100 करायचंय मित्रांनो. आपला आन्सर येऊन जाईल मित्रांनो, कारण की दर आणि वर्ष सारखं आहे मित्रांनो, त्यामुळे वर्गमूळ घ्यावं लागेल मित्रांनो. बघा हे 2 0 गेले, 2 0 गेलोय. आता फक्त मित्रांनो आपल्याला 784 भागीला 16 करायचंय. हे काय मित्रांनो वर्गमूळात वर्गमूळ टाकला मित्रांनो. आता इथे 16चा भाग जाईल मित्रांनो. बघा 16 चौक 64. बरोबर. किती उरले मित्रांनो, बघा 78 मधून 64 वजा झाले मित्रांनो, किती उरणार आहे मित्रांनो 14. त्याच्यावर मित्रांनो हा 4 ठेवला म्हणजे किती झाले मित्रांनो 144. आता 144 ला 16 ने भागा मित्रांनो, कितीचा भाग जाणार आहे मित्रांनो 16 9 144 म्हणजे वर्गमूळात 49 उरलं मित्रांनो. आणि वर्गमूळात जर 49 असेल मित्रांनो तो कोणाचा वर्ग आहे 7चा. म्हणजे रेट काय असेल मित्रांनो आपल्याला 7%. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, पुढचा आपला टाईप. पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, दसा दसे काही दराने मित्रांनो 4 वर्षात 400 रुपयाची रास 480 होते. जर व्याजाचा दर 2% ने वाढवला मित्रांनो तर नवीन रास किती असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो. कसा सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचा सुद्धा आन्सर काढू. आता काय म्हणतो मित्रांनो, व्याजाचा दर त्यांनी काय केला मित्रांनो 2% ने वाढवलाय. बरोबर. म्हणजे 2% ने वाढवला. किती वर्ष वाढवला असेल मित्रांनो त्यांनी 4 वर्षे. मग किती झाला मित्रांनो 8%. बरोबर. आता मित्रांनो मला सांगा सुरुवातीला मुद्दल किती होती 400. मग 400 चे 8% किती होता मित्रांनो, बघा हा पर्सेंटेज गेला 2 0 गेला, किती उरले मित्रांनो 32. बरोबर. आणि आपल्याला आता मित्रांनो आधीची रास किती दिली होती मित्रांनो, आधीची रास दिली होती आपल्याला 480 रुपये. याच्यामध्ये प्लस करू मित्रांनो 480 प्लस 32 किती होणार मित्रांनो 512. बरोबर. 512 रुपयाची रास मित्रांनो आता ती झाली असेल. सिंपल. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही परत परत बघा, जेणेकरून मित्रांनो सरळ व्याजावर तुमची पूर्ण कमांड आली पाहिजे. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.